जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि घटक पक्षांची आता कोणतीही बैठक झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. प्रत्येकाला आपला अध्यक्ष आणि पदाधिकारी व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे, पण पुढे काय होतंय ते बघूया, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. तर भाजप कोणत्याही कर्तृत्ववान माणसाला फार वेळ वेटिंग करायला लावत नाही असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदाबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. तरुण भारत व्यायाम मंडळातर्फे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पालकमंत्री आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील असं नेतृत्व आहे की ज्यांना व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांना वक्तृत्व चांगलं आहे, धडाडी आहे. राजकारणात टायमिंग साधणं हे गोपीचंद पडळकर यांना व्यवस्थित जमतं. भाजप कोणत्याही कर्तृत्ववान माणसाला फार वेळ वेटिंग करायला लावत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. याबाबत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काशीस जावे नित्य वदावे, त्यांना जायचंय तेव्हा जावे, पण नुसतं जायचं आहे. विशाल पाटील येतील तेव्हा येतील, तोपर्यंत या म्हणायला काय अडचण आहे. त्यांनी असा कधी कायमचा तुकडा पाडला नाही, त्यामुळे बोलण्यात काय हरकत आहे असं सांगत त्यांनी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं सांगितलं. भारत व्यायाम मंडळ सांगली, ज्यांना 96 वर्ष पूर्ण झाली आणि 100कडे वाटचाल करतायत, पण सगळी वर्ष दरवर्षी एखादा खूप मोठा युनिक, जे मोठाही असतो आणि वेगळाही असतो असा इव्हेंट, असा उपक्रम ते करतात. कधी ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा करतात, कधी ते राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा करतात. यावर्षी राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली आहे. अतिशय नेमकं नियोजन आणि अतिशय देखणं नियोजन करण्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि त्यांची टीम ती नेहमीच पुढे असतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि 100च्या दृष्टीने त्यांनी त्यांचा फेज वाईज काही प्लॅन तयार करावा, तो आम्ही नक्की व्यवहारात येईल असं प्रयत्न करू. या ग्राउंडचं लीज त्यांचं संपलं आहे, ती लगेच प्रक्रिया सुरू करू. सांगली जिल्हा परिषदेसाठी आज आपली बैठक, आज कुठलीही बैठक झाली नाही. आज 2 कार्यक्रम, एक तर जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथ उत्सवाचा समारोप आणि शरीर सौष्ठव, 2 कामाने आलो की मी खूप भेटीगाठी करत असतो. सांगली जिल्ह्याची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही वेट अँड वॉच बघूया काय काय होतं. अजित पवार गटाचे काल सांगितलं की म्हणून म्हटलं कोण 16 वर्ष देईल म्हणून म्हटलं की वेट अँड वॉच, राजकीय वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि प्रत्येकाला आपला अध्यक्ष व्हावा आणि आपला पदाधिकारी व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. व्यवहारात काय काय होतं बघूया. 1930 पासूनचे जिल्ह्यातले आहे, पण विकास निधी मिळत नसल्यामुळे अनेक विकास कामं राहिलेले आहेत. आपण पालकमंत्री त्यांनी एक यादी व्यवस्थित करावी आणि पुढच्या 4 वर्षात त्यांची 100 जी 2030ला आहे तोपर्यंत सगळे विषय पूर्ण करू, काय अडचण नाही. ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू होतं त्यावेळी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पना सांगून ते थांबवलं होतं. त्याच पद्धतीने आता इराण आणि याचं युद्ध चालू आहे. आता संजय राऊतांनी सांगितलं की मोदींनी हस्तक्षेप करून हे युद्ध थांबवलं. पहिलं वाक्य तुमचं मला पूर्णपणे अमान्य. भारत पाक युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्पने वगैरे काही भूमिका बजावली नाही. एकूणच पुरेसा बदला घेतल्यानंतर शेवटी युद्ध ही लवकर संपवायची असतात, त्याप्रमाणे भारताने निर्णय केला. कोणी डोनाल्ड ट्रम्पने वगैरे काही सांगितलेलं नाही. आणि संजय राऊतांना आता फक्त चंद्र, सूर्य, मंगळ यावरच्या विषयांवरच बोलण्याचं बाकी राहिलं आहे. बाकी सगळ्या विषयांवर ते त्यांची भूमिका, मला आश्चर्य वाटते की सगळ्या विषयावर ते ठामपणे भूमिका मांडत असतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुबईमध्ये काही नागरिक आपले अडकलेले आहेत सांगली कोपरचे. मोदीजी, भारत सरकार आतापर्यंत जेव्हा म्हणजे मग युद्ध झाले आणि त्या ठिकाणच्या भारतीयांना सुखरूप आणण्याचा विषय आला, त्या वेळेला अतिशय सुखरूपपणे सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. जगामध्ये भारताची स्थिती पण अशी निर्माण झाली, भारताच्या शब्दाला वेटेज, वजन इतकं निर्माण झालं की ते अतिशय सुरळीतपणे यावेळेला पार पडले.
महाराष्ट्र केसरीचा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. एकच महाराष्ट्र केसरी भरवावी, अन्यथा सर्व महाराष्ट्र केसरी ज्यांना ज्यांना गदा मिळालेले ते परत देण्याचा इशारा आता सर्व महाराष्ट्र केसरीने दिलेला आहे. सरकारने यात हस्तक्षेप करावा असं त्यांची मागणी आहे. नाही, सरकारने खेळ, कला अशा विषयांमध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये. त्या त्या क्षेत्रातली मंडळी सक्षम असतात, ते त्यांचे प्रश्न सोडवतात. ते त्यांनी सोडवले तर नीट सोडवले जातील. सांगलीत प्रचंड अशा मासे मृत्यू कृष्णा नदीमध्ये त्यासाठी काय उपाययोजना केली जाणार? विखे पाटलांनी सुद्धा या महापालिकेत भाषण बजेटमध्ये शेरी नाल्याचा विषय मार्गी लागावा असा प्रयत्न मान्य सुधीर दादा, मान्य सुरेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे आणि मला अशी आशा वाटते की बजेटमध्ये त्यासाठी आवश्यक असणारी तरतूद होईल. प्रदूषण महामंडळाकडनं वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळं कृष्णा नदीचं दूषित पाणी नागरिकांना सुद्धा प्यायला लागते आणि आरोग्य धोक्यात यायची वेळ आलेली आहे. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे. प्रदूषण महामंडळाला आपण काय सांगाल काय? हे प्रदूषण मंडळाला सांगू, पण जोपर्यंत शेरी नाला विषयामध्ये आपण आवश्यक निधी देणार नाही आणि त्यातून मूळ जे म्हणजे शेवटी ज्याला आपण म्हणतो की स्टार्टिंग पॉईंटच आपण संपवणार नसतो, तर मग पुढच्या गोष्टी अशक्य आहेत. आणि मला पूर्ण आशा आहे की यावेळेच्या बजेटमध्ये हा विषय माननीय मुख्यमंत्री महोदय पूर्णपणे संपवतो. एक मिनिट, उसाचा आपल्या कारखान्यात जे मळी आहे ना, ते मळी मिश्रित पाणी कृष्णा नदीमध्येच सोडतायत. मग त्या संदर्भात आपण पालकमंत्री आहेत, कृष्णा नदीचं स्वच्छतेसंदर्भात काय भूमिका आहे आपली? नेहमीच भूमिका ही राहील की नदी प्रदूषित तेव्हाच होते की ज्या वेळेला त्याच्यामध्ये अनावश्यक गोष्टी मिक्स होतात. मग मोठ्या प्रमाणात नदीच्या काठावरच्या गावांचं सांडपाणी जातं, कारखान्यांची मळी जाते, साखर कारखान्या व्यतिरिक्त कारखान्यांचं दूषित पाणी जातं. या सगळ्यासाठी आगामी काळामध्ये आढावा बैठक घेऊन जी कठोर नियंत्रण आवश्यक आहे ते करू. राधाकृष्ण विखे पाटलानंतर तुमच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा खासदारांना निमंत्रण दिलेलं आहे भाजपमध्ये यावं. विशाल पाटील यांनी. मी ग्रामीण असल्यामुळे ग्रामीण भाषेतच बोलतो. काशीस जावे नित्य बधावे. कधी जायला मिळेल ते मिळेल, तर पण जायचंय. त्यामुळे विशाल पाटील येतील तो येतील, तोपर्यंत या म्हणायला अडचण काय. बरं त्यांनी असा कधी कायमचा तुकडा पाडलेला नाही. यापुढे माझ्या नादाला लागू नका असे पैलवानगी भाषेत ते काय बोललेले नाही. शेवटचा गोपीचंद पडळकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली महाराष्ट्रामध्ये. चांगलं नेतृत्व आहे येस, भाजप सक्षम करण्यासाठी आणि आहे. गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रात असं नेतृत्व आहे की ज्यांना व्यक्तिमत्व चांगलं आहे, ते पण असायला लागतं. सिनेमात वगैरे काम करतात, त्यांना वक्तृत्व चांगलं आहे. माणसाला आपल्याला जे म्हणायचं ते नीट मांडता आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये धडाडी आहे. हो म्हणण्याचं पण धाडस आहे आणि नाही म्हणण्याचं पण धाडस आहे. बरेच जण हो म्हणतात पण त्यांना नाही म्हणता येत. आणि त्यामुळे राजकारणामध्ये टायमिंग साधणं ज्याला म्हणतात, वेळ बरोबर साधणं, हे गोपीचंद पडळकरांना व्यवस्थित नाही. पण त्यांची वेळ कधी साधणार आहे? मंत्रिमंडळाला स्थान मिळणार आहे का? ती वेळ अजून पुढच्या दाराने आले, मागच्या वेळेला सांगितलं मागच्या दाराने आलाय, आता पुढच्या दाराने, आता कुठल्या दाराने जायला पाहिजे? ही पार्टी ही कुठल्याही कर्तृत्ववान माणसाला फार वेळ वेटिंग करायला लावत नाही. थँक्यू.